तर मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही जसं सांगितलं तशाच प्रमाणे आपल्याला आज वातावरण दिसत आहे. म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि ढगाळ परिस्थिती सुद्धा बऱ्याचशा जिल्ह्यांना होत आहे. नक्कीच. आजच येत्या 24 तासामध्ये वातावरण हे काही मोजक्या भागांमध्ये सक्रिय होते. हो. पण उद्यापासून काही भाग तो घेणार आहे. खरं तर आता जिल्ह्यानुसार हा वेगवेगळ्या पद्धत आहे. कोणाला संधी मिळणार आहे काम करण्याची किंवा कोणाला नाही मिळणार. बरोबर. बरं ठीक आहे. आता 2-3 दिवसात पाऊस सुरू होईल आहे. मग कोणत्या टायमिंगला पाऊस ॲक्टिव्ह होऊ शकतो तिथपर्यंत वेळ आहे का? महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लग्न समारंभ असे कार्यक्रम ह्या 2 दिवसात जास्त प्रमाणात आहे. हो. त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किंवा त्या पाहुण्या-रावण्यांना ह्या तारखेनुसार, ह्या टायमिंगनुसार ते कामं किंवा ते लग्नाचे जे काही विघ्न टाळण्यासाठी हे 2 जे काही टायमिंग सांगतोय आपण त्या टायमिंगपर्यंत तुम्ही ते आवरून सुद्धा घेऊ शकता. बरोबर. तर लक्षात घ्या पहिले आपण आजची 29 तारीख पूर्ण करूया आणि उद्याच्या 2-3 दिवसापर्यंत कसं वातावरण हे देखील बघूयात. शेवटपर्यंत बघा. हो. आता बघा वातावरणाची जी काही क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये आजच सक्रिय होते. वारे पूर्ण बाष्प महाराष्ट्रात घेऊन यायला सक्रिय सज्ज आहेत. हो. आज पाहायला गेलं तर 4-5 वाजता पुणे परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती, अहिल्यानगरमध्ये ढगाळलेली परिस्थिती, नंदुरबारमध्ये मोठ्या ठिकाणी शितोडे-सातोडे पडतील. नाशिकमध्येही थोडे तुरळक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पडतील. आभाळ जास्त काही दिसणार नाही पण अंधुकपणा वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतील. हां. उद्या सकाळपासून जर आपण बघितलं तर वातावरण अत्यंत दमट आणि ढगाळलेलं ज्यामध्ये खानदेश 1 नंबरला आहे. हं. छत्रपती संभाजीनगर आहे ढगाळलेलं वातावरण. महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागामध्ये हो. वारे थोडे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतील कारण की हा पश्चिमी विक्षोभ आहे. उदाहरणार्थ आपण याला WBT म्हणतो. बरोबर. तर नाशिक क्षेत्रामध्ये 4-5च्या पुढे हां. बघा तुम्हाला जवळपास 4-5 पर्यंत कामं करण्याची संधी मिळू शकते. हो. तर 4-5च्या पुढे धुळे, साक्री भागाकडनं सुरुवात करेल. ज्यामध्ये पुण्याचा आणि कोकणाचा थोडा मोजका भाग असेल. नाशिक क्षेत्रामध्ये भाग बदलत पद्धतीनं पाऊस हा ॲक्टिव्ह होणार आहे. सटाणा, उत्तरेकडील भाग मालेगाव, हो. छत्रपती संभाजीनगर शहर परिसराचे आजूबाजूचे तालुके हो. याच्यामध्ये समावेश आहे. व्याप्ती कमी आहे पहिल्या दिवसाची. धुळ्यामध्ये जर आहे, जळगावमध्ये आहे, अकोला, अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी झाला. हो. जालन्यामध्येही बदनापूर साईड असेल, जालना शहर परिसर असेल, नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी जो काही देलगर वगैरे परिसर असेल आणि तुमच्या वाशिम वगैरे मध्ये तुरळक ठिकाणी वातावरण बनून जाईल. हां, हां. हा पहिला दिवस आहे. हो. पण ह्या वातावरणामध्ये पहिल्या दिवशी कदाचित इथे सुद्धा हा मेन पॉईंट आहे. 30 तारीख मध्यरात्री हं. मग रातच्या 1 वाजला तर ती तारीख 31 मध्ये मोडते किंवा रातच्या मध्यरात्री सुद्धा हो. नांदेड जिल्ह्याची व्याप्ती वाढते, वाशिमची व्याप्ती वाढते, परत वर्ध्यामध्ये काही ठिकाणी होतोय, परभणीमध्ये, जालन्यामध्ये आणि सोलापूर, धाराशिवमध्ये सुद्धा लातूरसह हा बरोबर. पाऊस आहे. हो. इकडे पुणे, सांगली, कोल्हापूर हे कमी आहे पहिल्या दिवशी. हां, हां. बुलढाणा सुद्धा कमी आहे. काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी सोडून देईल. मोजक्या ठिकाणी आहे. हो. पण यांनी काही काळजी करायची काय मोठं नाहीये. पण पहिल्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे 30 तारखेला मध्यरात्रीपर्यंत नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यात एकंदरीत सर्व जिल्हे काही काही ठिकाणी हा पाऊस पडेल आणि पूर्व विदर्भातला तुमचा जो काही वाशिम, वर्धा वगैरे भाग आहे. हो. ठीक आहे. बरोबर. 31 तारीख सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. कारण की 31 तारखेला पाऊस जो आहे तो दक्षिण साईडला म्हणजे सांगली, सोलापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी झाला. हो. जास्त व्याप्ती नाहीये. सांगण्याचं काम असं आहे की व्याप्ती विषय महत्त्वाचा आहे की सगळ्यांनाच घाबरायचंय का? ठीक आहे 1-2 ठिकाणी पाडत तिकडे जिरून जाईल. बरोबर. जवळपास 90% शेतकऱ्यांना त्रास नाहीये. हां, तर हां. बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर कमी आहे. बेळगाव, कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी. हो. तर नाशिक, धुळे परिसर, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग काही ठिकाणी पाऊस असणार आहे. नांदेड सुद्धा आहे. हो. वातावरण भरगच्च राहील. नांदेडच्या मध्यरात्री सुद्धा पाऊस हा ॲक्टिव्ह असणार आहे. अहिल्यानगरचा समावेश या दिवशी आहे. 30 तारखेला सुद्धा थोडा तुरळक ठिकाणी आहे राहुरी वगैरे भागामध्ये पण 31 तारखेला सुद्धा आहे. नाशिक क्षेत्रामध्ये निफाड परिसर वगैरे देखील नाशिकचा भाग आहे. हो. वाशिममध्येही दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस राहणार आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवचा, बीडचा, जालन्याचा समावेश मोजक्या ठिकाणी असेल. हो. ठीक आहे. तारीख महत्त्वाची आता पुढे आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात ज्या तारखेपासून होते हो. ती म्हणजे 1 तारीख. 1 तारखेला जमलं तर पहाटे किंवा दुपारनंतर इथे संधी फारशी मिळत नाहीये. त्यामुळे झाकली असेल तर झाकली राहू द्या. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरचे काही मोजके भाग, बुलढाण्याचे उत्तरेकडील जे काही भाग आहेत ते तुरळक भाग, अहिल्यानगरचे दक्षिणेकडील भाग, पुण्याच्या पूर्वेकडील परिसर. कारण की वातावरण हे वारे दक्षिणेकडे सरकल्यामुळे हुबळी असेल, कर्नाटक असेल या भागामध्ये जास्त प्रभाव आहे. हो. बरोबर तर सर. ह्याच 1 तारखेला रात्री वातावरण पुन्हा सरेल आणि हे मोठं असेल. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर लक्षपूर्वक ऐका. रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मी ह्यावेळेस जशी आत्तापर्यंत रेकॉर्डिंग दिली त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. तर सर्वाधिक जास्त व्याप्ती जी आहे 1 तारखेला कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिकचा पूर्वेकडील भाग जो डोंगराळ माथा आहे इथे कमी आहे.
हा हा. इकडे त्र्यंबकेश्वर कमी आहे. हो. पण जसा पूर्वेकडील भाग येतोय तो जास्त कलमध्ये आहे. कारण की इथे वारे ऑटोमॅटिक शांत होणार आहेत. हो. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती आहे. धुळ्याची दक्षिण भागाची, पूर्व भागाची जास्त व्याप्ती आहे. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राला परेशान करणारा पाऊस 1 तारखेला जास्त आहे. हो. आणि